ज्या जास्त काठी लावलेल्या आहेत त्या अटी आम्हाला नको आहे. त्यांनी मान्यगड आमच्या कोळी समाजाला जातीचे दाखले द्यावे. ते आम्ही आमदार किशोरप्पा पाटील, पाचोरा प्रांताधिकारी यांनाही विनंती केली. त्यानंतर पाचोरा PIB होते काल आलेले. आमचे जे उपोषण करते संदीप कोळी यांनी त्यांना सांगितलं की आमचे जे वरिष्ठ येणार आहेत त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, म्हणजे उपोषण सोडणार नाही. दुसरा विषय असा, गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कोळी समाजाचे आदिवासी कोळी समाजाचे टोकरी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र हे सरसकट मिळण्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. तरी शासन आम्हाला जातीचे दाखले देण्यासाठी विनाकारण जाचं काठी लावून आमच्या समाजावर अन्याय करत आहे. तरी या शासनाला, प्रशासनाला विनंती करतो की या जाचं काठी काढून सरसकट ज्यांच्या दाखल्यावर टोकरी कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी यांना सरसकट जातीचे दाखले देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मी यांना सर्वांना विनंती करतो. त्यानंतर संदीप मच्छिंद्र कोळी हे जे उपोषण करते, ज्यांनी अन्नत्याग केला आहे, आजचा दुसरा दिवस आहे, तर त्यांची हीच मागणी आहे की जातं अटी झुगारून सरसगट आमच्या पाचोरा बडगावमधून जेही कोळी समाज बांधव आहेत त्यांना सरसगट जातीचे दाखले देण्यात यावे अशी त्यांची मागणी आम्ही पाचोरा बडगाव तालुका सर्व कोळी समाज हे संदीप कोळी यांच्या पाठीमागे आहेत. आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. मी अशी शासनाला विनंती करतो.